अगदी कमी कालावधीत नावारूपास आलेले नगर मनमाड महामार्गालगत शिर्डी एअरपोर्ट बायपास निमगाव येथील हॉटेल वहिनीसाहेब या व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेलचा प्रथम वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मित्रपरिवार नातलगांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त हॉटेलवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर मित्रपरिवारासह खवय्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती। या प्रसंगी छाया अभंग, दीपक सीताराम अभंग, हर्षल अभंग, मयूर अभंग, रविभाऊ भाऊसाहेब आहेर, संकल्प वैभव शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या खवय्यांना व्हेज आणि नॉनव्हेज जेवण मोफत देण्यात आले। यावेळी हॉटेलच्या संचालिका छाया दीपक अभंग यांनी हॉटेल व्यवसायात येण्यापूर्वी कपडे इस्त्री व्यवसाय, पार्लर आणि आता हॉटेल वहिनीसाहेब पर्यंतचा खडतर प्रवास कथन करत वर्धापन दिनानिमित्त अधिक सांगितले। बिझनेस स्टंट असेल त्यांचावाला, नाही बिझनेस स्टंट नाही हा माझा, आणि नाही कोणाला दाखवायचंय। हे खरंच मी विनिंग झालेली, आज मी विजयी झालेली। ज्यांना वाटत होतं किती दिवस चालवणारी ही महिला हॉटेल, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, आज वर्ष निघून गेला, त्या लोकांना दाखवायला का महिला कुठेच कमजोर नाही। आणि हा तुम्ही म्हणत हे लई जुनं वाक्य, हो आहे, महिला कमजोर नाही हे खूप जुनं वाक्य, पण मला सांगा आता कोणी पोलीस होईल त्याच्या मागे डिग्री असेल, बरोबर? कोणी बँकेत सर्व्हिस करत असेल त्याच्या मागे डिग्री आहे, कोणी शिवण क्लास करत असेल तर ती कपडे शिवत असेल तिने शिवण क्लास केलेला असेल, बरोबर ना? काय महिलांना बरोबर आहे की नाही? पण मी कुठलीच डिग्री घेतलेली नाहीये, नाही मी कोणत्या कॉलेजला जाऊन शिकलेली आहे, आणि नाही मी कुकिंगचं काहीच नाही, XYZ काहीच माहित नाही मला, त्याच्यात काहीच माहित नाही। ज्या महिला पुढे येतात ना त्या शिक्षणाच्या जोरावर येतात। खरंच सांग का हे 1 वर्ष मध्ये मला माझ्या खरंच सांगते वर्करांनी आणि परत माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप साथ दिली, आणि त्याला प्रसिद्ध साथ मिळाली मला माझ्या कस्टमरांची। जे वर्षभरापासून जे लोक चालू आहे त्यांनी मला खरंच सांगते, त्यांनी मला एवढं माझं अभिनंदन केलं, वाव दिली मला का तुमच्या हाताचा स्वयंपाक इतका रुचक आहे, छान आहे, सुंदर आहे, म्हणून मी खरंच स्वतःला शार्प करत गेली आणि आज इथपर्यंत आलेली आहे। खरंच ह्या यशाचा किल्ला जो गाठला गेलेला आहे वर्षभराचा माझा, आज सगळ्या त्या लोकांना म्हणजे ज्या कस्टमरांना पण आणि माझ्या वर्कर लोकांना पण मी खरंच मनापासून खूप धन्यवाद करते का त्यांनी आज 1 वर्ष मला लोटण्याला इतकी मदत केली। आणि परत मी सांगते अशीच प्रतिसाद मला देत राहा तुम्ही, तुमची संतुष्टी हेच आमचं उद्दिष्ट आहे। मी लिहिलेलंच आहे तसं बघा का तुमची संतुष्टी हेच आमचं उद्दिष्ट, म्हणून तुम्ही अशीच प्रतिसाद देत राहा मला। अजून 1 वर्ष काय, मी तब्बल जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असेच वर्धापन दिन आपण साजरा करत राहू। तर यावेळी वर्धापन दिनाचा केक कापत ग्राहकांनी असंच प्रतिसाद देण्याचं आवाहन कुटुंबातील सदस्यांनी केलं। बोलूया, माझ्या मम्मीने खूप शून्यातून जग निर्माण केलेले आहे, आणि ते जग म्हणजेच हॉटेल वहिनीसाहेब। आम्हाला आज या हॉटेलला 1 वर्ष झालेलं आहे, आणि आज आमचं वर्धापन दिन आहे। वर्ष आमचं खूप म्हणता नाही येणार सोपं गेलं, खूप वरती खाली झालेलं आहे आमचं भरपूर वेळेस। कधी दिवस चांगले गेलेले, कधी दिवस भरपूर वाईट गेलेले। हॉटेल व्यवसाय म्हणजे आम्ही असा एक बटर चीज म्हणून सुरूच नव्हतं केलं, आम्ही खूप मेहनत घेतली, आणि त्याच्यामागे पूर्ण आमच्या मम्मीला जातो। मेहनत जी घेतलेली आमच्या मम्मीने ती कदाचित मला शब्दात सांगता येणार नाही। आणि सगळ्यात मोठं जर का आम्ही आज 1 वर्ष साजरं करतो ते पूर्ण श्रेय आमच्या कस्टमरांना जातं, आणि हे सगळं श्रेय माझ्या मम्मीला आणि माझ्या मम्मीच्या मेहनतीला जातं। आणि हाच असाच पाठिंबा हर वेळेस आमच्या कस्टमरांचा आणि बाकी सगळ्यांचा आमच्यासोबत राहावा हीच आमची नम्र विनंती आहे। हॉटेल वहिनीसाहेब नक्की 1 वेळेस भेट द्या। येतात काही लोक जे आहेत ते आमच्या भरपूरशा चॅनल्सवर व्हिडिओ पाहून येतात, रील्स बघून येतात, ते आल्यावर आम्हाला फारसा एक आनंद होतो, एक मोटिवेशन भेटतं, एक थ्रिल अनुभवतो की नाही बा आपल्याकडून एवढे बाहेरून लोक जेवायला येत आहेत, तर आम्ही त्यांच्या 100-1% त्यांच्या जसं त्यांना पाहिजे तसं जेवण करायचं आम्ही पूर्ण साथ देतो त्यांना, की बाबा नाही तुम्ही हे नाही हे घ्या, आमच्याकडून जे काही स्पेशल असं आम्ही त्यांना तेवढं सांगायचं, त्यांना तेवढं पुरवायचं, त्यांना तेवढं संतुष्टी करायचं, एवढं एक आमचं लक्ष राहतं, आणि आम्ही तेच आजपर्यंत करत आलेले, आणि बाबाच्या कृपेने पुढं पण असं करतच राहणार। आणि दरवर्षी आमचा हा प्रथम वर्धापन दिन होता, पण दरवर्षी आम्ही याच्यापेक्षा मोठ्या जल्लोष आणि मोठ्या उत्साहाने आम्ही हा वर्धापन दिन साजरा करणार। आमच्या समस्त आश्रमाकडून एक शुभेच्छा गीत म्हणून आपल्यासाठी सादर करायचा प्रयत्न करतो। तमाम उम्र उसे तमाम उम्र से जिंदगी का प्यार मिले, खुदा करे कि ये दिन इनको बार बार मिले, खुदा करे कि
ये दिन इनको बार बार मिले, हमारी दुआ है खिले फूल तेरी राहों में, कटे हयात तेरी राहतों की साए में, कदम कदम पे इन्हें रोशनी बहार मिले. राईट. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.